सकाळीच 9 वाजता पेरणं लागलं होतं हरभऱ्याचं, पण आपल्याला माहित नव्हतं की एवढा उशीर होईन या बियाच्यानं. हे बी संपलं बघता. आपल्याला गळ्यानं सांगितलं होतं की तुझ्या वावरात म्हणे उद्या हरभऱ्याच पेरणं आहे, लवकर करतो म्हणे. तरी म्हणे तुझ्या उशीर केला म्हणे का. म्हटलं जाऊ दे नव्हे, एखाद्या वेळेस उशीर असते. म्हटलं चल म्हटलं गाणे टाप म्हटलं, नाहीतर तुझ्या साऊंड आणला दुरून. तर एवढा पांगूत आणला की काय विचारता. त्याचबरोबर साऊंड एवढा खतरनाक होता की कांटेच बसून गेले. मी म्हटलं बापरे, म्हटलं एवढा जबर साऊंड. अबे साऊंड काय म्हणे, पेरणं पाय म्हणे कसं करतो म्हणे मी. त्याचबरोबर बी टाकलं आणि कट टाकून दिलं वावरात आणि पेरणं झालं सुरू. त्यावर आपल्याला डुकराचा त्रास होता. मी म्हटलं पहिले त्याच्यावर शिप लावून द्या म्हटलं, नाहीतर म्हटलं डुकरं एवढे धिंगाणा करतील की काय विचारता. पुऱ्या वावरातच उकरून टाकतात. पहिलं काम होतं गव्हातले आणि हरभऱ्यातले पिंकर जमा करणं आणि पैप जमा करणं. पैप जमा केले आणि पिंकर आणले गव्हातून. तसंच शिप पाथरून दिली आणि पेरणी यंत्राजवळ जाऊन पाहत होतं, याच्यातले हरभरे संपले होते. गडी म्हणे आता हरभरे नुपर आली, चल म्हणे घरून येऊ म्हणे, पहिले हरभरे घेऊन. एक शेतकऱ्याचा मुलगा. तसंच मला माहित आहे की शेतकऱ्याच्या जीवनात किती कष्ट आणि किती मेहनत असते. ते मला आजच समजलं की एवढी मेहनत करून आज सुद्धा त्याला मनासारखा भाव भेटत नाही. शेतकरी एक टाइमचं खायला बंद करीन, पण वावराला लावायला पैसा तो कुठूनही आणि व्याजानं काढी नाही. झाले तर खूप काय माझ्याजवळ, पण आजच्यासाठी एवढंच. आणि वावरातला हरभऱ्याचं पेरणं झालं आणि तसंच घरी निघालो. घरी आल्यावर आपल्याला जिमले जायचं होतं. विचार करा, एवढं मोठं काम करून मेहनत करून आज लेगचा सेट होता. या लेगच्या सेटले सगळे घबरातात, पण आपण नाही. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करून घ्या.